कृषी संस्कृती आणि नवान्न पौर्णिमा. कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते. निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कोडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते. या दिवशी घराघरात नवीन धान्य आले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा केली जाते, म्हणजेच नवान्न पौर्णिमा होय. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदवली गेली आहे. घरासमोर लावलेल्या हरभऱ्याच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्व आहे. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी होय. यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. मुख्य प्रवेशद्वारासमोर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. म्हणजेच आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी तसेच कोडूची व झेंडूची फुले एकत्र करून बांधली जातात.